तर चला आता आम्ही निघालूया. काय का नव्हता आता हे बाबा भाऊंचं काय अडकलं काय अडकले तो का कारप देऊन गबाळा बिबाळा घेऊन काय काय गबाळ घेतलं काय बांधून घेतलं गबाळा बिबाळा घेऊन चालवली ती का नाही ना. तर पाहायला आलं टेन्शन ते काय निघलं गाडीचं ते टोकस गाडी ना कुटी आणली होती आणि कुटीच पाय तर बसल्या नाही त्या साड्या मी घातली एकच पायला म्हणलं साडी म्हणलं उद्या टाका ते म्हणलं मला झेंपर नाही म्हणलं चल घेऊ म्हणलं कुठं तर कापडाचं दुकान बघून स्वस्तांना ह्याला का त्याला तुम्हाला दिसतंय की आम्ही मधोमध बसलोय की डायव्हर तर लय शायनिंग मारते ते मागचं काय म्हणतात त्याला बाय डायव्हरनं ते मेन सेट पुढे गेले ते आणि ड्रायव्हर आधी गाडी घेताना ठरलेलंच आहे ग ड्रायव्हर ही होय झोपते आता काय गाडी झोप कुठं तर चाललोय कामाला झोपवायची काय गा ते तर मला कोणत्याही गोष्टीला आडवला होती आला फोन आता आम्हाला त्याला मी लय दिवसात ना म्हणजे मी कधीच गेली नाही बहिणीच्या सुद्धा किती भारी ड्रायव्हर येतं कसला बोळवंडात गाडी बाहेर काढली पलीकडून त्या गाड्या आहेत इकडून नेट आहे सगळं कंपाऊंड आहे कशी काढली गाडी एक नंबर इकडे वळवायची मामा इकडे न्यायची आम्हाला गाडी हा पेले तर बघा ते आता हा तुम्ही पुढे सरकायची थोडं हे असते अडमती बघा तर आमच्या गल्लीत इथं दत्ताचं मंदिर आहे बघा इथं म्हणजे आम्ही कुठे जाईल तिथं आम्हाला दत्त म्हणजे कुठला बी देव असला देव भेटतो आधी हाय कराय आणि बटीवर होतं तर आमच्या शेजारी लक्ष्मी आई होती पुढं लक्ष्मी आई महाग लक्ष्मी आई झालं इथं आलो तर इथं पण हे ताईला म्हणलं येण्याची जरा फॅशन मी बदलते तर ताई म्हणलं नको चांगली दिसते तुला राहू दे तर असं गजर बिजर अजून शिकलं नाही तर काय येऊन घरी स्वयंपाकच केला खाल्ला आणि निघालोय आता लगेचच तर तिथं मागाशी बहिणीचा मागाशी आता फोन आणता अगं सकाळीच निघाली होती 11 वाजता काय झालं तर म्हणलं अगं थांब की जरा येतो की आम्ही काय ती सांगत होती अयो बघा आता ड्रायव्हर तर मी म्हणजे तिचं लग्न झाल्यापासून लग्नाला गेलते त्याच्यावर मी आता माझी पोरगी लग्नाला आली तेव्हा मी तिच्याकडे चालली या पहिल्यांदा आणि तिची लेकरं तर मोठी होऊन नोकरी लागली पोरींची पण काय नाही तर लय आनंद होतं बरं का मी बहिणीकडे चालली म्हणून तर तुम्हाला असेच हळूहळू सगळ्या बहिणी दाखवीन जसं मला चान्स मिळेल जसं भेटतेली तसं तर चला आता आम्ही चाललो तर चला का आमचे आबदार राहतात तरी एका कोपऱ्याजवळ बसले गाडी दिसते की पाच बुट्या नाही आपली नव्हती गाडी आपण बसलो का आपल्या गाडी कुठच्या माग तिथं राहू का तर आता इथं गाडी लावायची फलटण मध्ये आलोय आम्ही पाच बुटी आहे का ना आपली ही मोठे आहे की पोचलो बघा आम्ही बहिणीच्या घरी 6 वाजल्या हुडकत ताई खेड्यातला आहे की तुम्ही गावात आहे की ती गुराढोरांना तर हे आमच्या ताईचं रानबीन कसं आहे बघ तुझ्या ताईचं अहो माझं सगळ्याच चांगलं आहे व सगळ्यांचं चांगलं आहे माझं ते शर्ट काढा किंवा चला
तर ह्या आत्या, तर आता त्या आत्या आहे त्या वाटतं, म्हणजे ताईच्या सासूबाई. कारण कधी ओळखच नाही, पाळत नाही, कधी काय नाही. तर हे असं घरदार ते जाई असलं बघा. अगो बायो ताये, मी पहिल्यांदाच आली बघ तुझ्या घरी, पहिल्यांदाच. फ्रेश वाटते का नाही? कसलं फ्रेश वाटतंय. रानात असू नका घरात, घरात. आणि आम्ही येत होतो तेव्हा लाईट गेली आता. आमचं तसंच नशीबच आहे. आमचं कुठं बी जाईल तिथं आम्हाला अंधाराच आहे. मोठं आहे की पटांगण आहे ना. कुठे गेला प्रतीक्ष? आणि आता लोकेशन पाठवलं का फोनवर? हा हा हा. काय चालली आहे तिचं बाबा. इथं बटाटा बिटाटा केलंय, त्याचा चिरलाय कांदा, तळला. काय टाकते का? मीठ मीठ. हा, तिकडं पापड बिपड तळून ठेवले ते. आणि इथं आमची ताई काय आता ओळखू येणार नाही. हा अंधारात आमची काय काय ओळखू येणार नाही. काय तिथं अंधारात बोल जरा फोकस नाही ग बाहेर. नको म्हणलं तिला तर करत बसली. आणि मला म्हणते रोज भाकरी खायला येते काय आमच्या घरी. आणि हा काही आमची प्रज्ञा. तर मी काय तिचं तोंड दाखवणार नाही तुम्हाला बहिणीच्या मुलीचं. कारण का ती मी तुम्हाला काय म्हणलं होतं की माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्याला सांगितलं होतं की माझ्या सगळ्या बहिणींच्या पोरी नोकरीला लागल्या. तसं ती नोकरीला, सरकारी नोकरी म्हणजे काय कसं आहे त्या नोकरीचं नाव? फॉर्म तिचं सगळं पूर्ण झालं, पास झाली. तर सगळ्यांनी तिचं अभिनंदन करा, आहे का नाही? निकाल लागला ते परवा दिवशी लागला निकाल. तर अशी आमची ताई सांगते या ताई कशी येते जरा इकडं, कारण का इकडं अंधार असल्यामुळं. आता हा ते तर बघा किती वेळ हे असं आहे का नाही का ताई. लेकरांना शिकवायचं म्हणजे आपली किती वेळ आपदा होते, आपली किती वेळ होते, पण लेकरांना स्वप्न पूर्ण करायचे सगळ्यांचे. आपण नाही शिकलो मग लेकरांना पण शिकवायचे. हा, तर मी असंच तुम्हाला सगळ्या एक एक बहिणी सगळ्या दाखवते. आता 2 दाखवते त्यापासून, आहे का ना. तर ती गावातली एक ही एक. आणि त्या दिवशी गेली पण ते जरा थोडीशी सखी बहीण असल्यामुळे जरा पण ती दाखवली नाही, कारण का ते आजारी होते त्याच्यामुळं दाखवली नाही. आणि एक बिजवडीमध्ये आहे, एक अकलूजमध्ये आहे. बघू हा बिजवडीवालीचे तर कधीतरी मुहूर्त येईल, पण अकलूजवालीचं कधी येते काय माहित नाही. होय काय तिचं नाम तिनं बोलवलं रस्त्याच्या तिथनं बेकरीच्या तिथनं गेली का नाही, जवळच आहे शेजारी. ती आपण तांब्याला जातो का वड्याच्या तिथनं तसंच जायचं, जवळच आहे. मी तर आईला बघाय गेलेली, त्याच्यावर कवा गेली. मग मला सकाळी म्हणत होते की तू आले का नाही अजून घरी, तुला माहिती आहे का नाही, आईला बघायला आलते का नाही. तर मी म्हटलं मी नव्हती आली, घरी आलते. तर मला म्हटली ये. बरं म्हणलं येते, आहे का नाही. जायचं आपण गेल्याशिवाय आहे का सगळ्याचं. तर मग आता घेतो जेवण करून आणि जातो. तर तुम्हाला तिथलं हे म्हणते कधी व्हायचं मला की ही एवढीच एक खोली तिथे अशी आहे. तर इकडं तर मला म्हणते आंब ते खायला का आले नाही, तर आंब ते तिच्यामध्ये म्हणजे तिला लय आहे ना हे सगळे ऊस तिकडला पलीकडला मका ते सगळं तिचं एवढं असं म्हणजे एक म्हणजे शेतकरीनंच आहे अशा. तर चला आता सरपण पण लागते का तुला? होय घरात ठेवतील शिल्लक असावं. होय, काय होय. करू जर वाटलं तर आपलं करायचं नाही. चुलीवर करायचं. चुलीवर करायचं. वाशाट असलं की आम्ही चुलीवरच करतो. चवला चूल मांडली ना. मग तिकडून पण रस्ता आहे काय? तर असा झोपाळा बिपाळा सगळं आहे बघा इकडं बाहेर. घरात लयच अंधार होते.
असं पुढं बंगला विंगला आहे. इकडं स्वयंपाकाचं आहे. हे झोपाळा म्हणजे मी एका शेतकऱ्याच्या घरी बघत होती. ते असं कामाला ते गेल्यावरती लय लांब पर्यंत बघू मी तुम्हाला दाखवेन. त्याची जी जमीन ती लय म्हणजे लय लांबपर्यंत आहे तिकडं. तर चला काय बहिणी नाव का पाचशे पकवानच आहे का नाही जेवायला. इथं भाऊजीचं इथं ताईचं घ्या की तर कुठल्या तरी हं नाही लय दिलं खातच नाही कशाला संध्याकाळ खायचं. आणि इथं तर इथं काय काय आहे बघा. इथं सुका बटाटा इथं श्रीखंड इथं पापड चपाती कुरवडे है का ना. कशी टेस्ट आहे माझ्या बहिणीच्या घरची. मस्त. मला पण हाय बहीण पण माझी बहीण तिखट खायला घालते इथं गोड भेटलं. आज सोमवारमुळे कोण खात नाही हो इकडं असे त्यामुळं. आमच्या भाऊजीला लागलंय आपलं तोंडाला होय सायकल. भूक लागली त्यांना. भूक लागली नाही हे करून आणते. भूक लागली ना. असं भाऊ बसले तर आपल्या कसं काय आहे. इथं बाबासाहेबाचा फोटो बुद्धांचा फोटो इथं असं आणि ती काय असं ना. चला ए जेव किती आहे आम्हाला जेवण करायचं. तर चला आता घेऊ तू जेवण करून निघालूया. अंधार पडलाय काय करता आहे ना. हे आता आमच्या ताईचं आता पावसामुळं गाडी अशी होती. आता कुठली वैरण काढली तिकडे रस्त्यावरले. तर चला आता जाऊ का ताई मग. तर ताईच्या इथं पाणी बिणी गिरती आहे का इकडे गिरती आहे. आता तिला ही सगळं रान तिथं दिसतंय बा. किती बी रानच आहे तिला. हा मागे बसते. तर नवी गाडी आहे म्हणजे साड्या तिनं या गाडीला आम्हाला दिले ते नका मला इथं बसते जावा बसा. पुढं लय अपघात होतीये त्याच्यामुळं आपलं तिथंच बसते. चल जाऊ. होय होय फोन करते. हा होय होय आता इथनं वैरण काढून निघते पुराण हे असं. तर तिथनं जे रान आहे तिथं बाबा हे सगळं रान म्हणजे किती नाही म्हणजे लय रान आहे तिला. ती टोक म्हणली ती कॅनलच मला दाखवून बघू आता कॅनलच.